नमस्कार. आज आपण जी राहिलेली गणित आहेत आपली 12.2 मध्ये ती पाहूयात. यामध्ये प्रथमतः पाचवं गणित बघा. पाचव्या गणिताच्या अगोदर सोपे गणित घेतो मी आधी. बघा 9वं गणित घेतो आधी. बघा, क्रिकेट प्लेयर स्कोर्ड 180 रन्स. क्रिकेट प्लेयर स्कोर्ड 180 रन्स इन अ फर्स्ट मॅच अँड 257 रन्स इन द सेकंड मॅच. एक क्रिकेट प्लेयर जो आहे, खेळाडू काय करतो, पहिल्या मॅचमध्ये 180, दुसऱ्या मॅचमध्ये 257 रन काढतो. फाइंड द नंबर ऑफ रन्स ही शुड स्कोर इन द थर्ड मॅच. तर तिसऱ्या मॅचमध्ये स्कोर काढायचे, सो दॅट द ॲव्हरेज ऑफ द रन इन द 3 मॅचेस बी 250. ॲव्हरेजचं बघा, ॲव्हरेज म्हणजे सम ऑफ ऑल नंबर्स डिवाइडेड बाय टोटल नंबर्स. ॲव्हरेज म्हणजे सगळ्यांची बेरीज भागिले एकूण किती आहे. तुम्हाला त्यांनी कशाचा ॲव्हरेज दिलाय बघा बरं. फाइंड द नंबर ऑफ रन्स ही शुड स्कोर इन द थर्ड मॅच. तिसऱ्या मॅच मध्ये रन काढायचे, पहिल्या दोन्हीचे दिलेत. सो दॅट ॲव्हरेज ऑफ रन इज इन द 3 मॅचेस. तिन्ही मॅचचा ॲव्हरेज दिलाय 230. बघा, लेट स्कोर इन the third match B X. तिसऱ्या मॅच मधला स्कोर किती मानलाय? X मानलाय. मग आता बघा, ॲव्हरेज दिलाय. ॲव्हरेज इज इक्वल टू किती दिलाय? ॲव्हरेज 230. ॲव्हरेज म्हणजे काय? 3 मॅच आहेत. फर्स्ट मॅच, सेकंड मॅच आणि थर्ड मॅच डिवाइडेड 3 मॅच आहेत म्हणून भागिले 3. बस त्याची किमती भरा, यू विल गेट आन्सर. तिन्ही मॅचची बेरीज ॲव्हरेज किती? 230. सांगा, पहिल्या मॅच मध्ये किती गेले? 180. दुसऱ्या मॅच मध्ये 257. तिसऱ्या मॅच मध्ये x आणि भागिले किती? 3. भागिले 3 गुणिले दोघांची बेरीज 7. 8 आणि 5 13. 0 3 त्रिक 9 3 2 6. हा इकडे वजा होईल. सात 3 10 6 3 9 253 येईल. स्कोर किती? 253. आता मराठीत सांगतो बघा. एका क्रिकेट खेळाडूने सामन्यात 180 धावा काढल्या. पहिल्या सामन्यात, पहिला सामना 180 धावा, दुसरा सामना 257 धावा आणि तिसऱ्या सामन्यातील धावा x मान सरासरी 220. मग सरासरीचं सूत्र सरासरी बरोबर 3 सामन्यांचं. पहिला सामना अधिक दुसरा सामना अधिक तिसरा सामना भागिले 3 आणि तिथून पुढं किमती भरायच्या. सरासरी 230. पहिला सामना 180, दुसरा सामना 257, तिसरा सामना x भागिले 3 गुणिले करा. भागिले 3 गुणिले होईल दोघांची बेरीज अधिक x. गुणाकार केला आणि 427 वजा झाला. फक्त 253 हे तिसऱ्या सामन्यातील धावा असतील. यानंतर थोडंसं पुढे जाऊयात. पहा, 7वं गणित. ऑफ द 3 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. 3 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे सलग, क्रमवार. बघा, मी क्रमवार पहिली संख्या 10 असेल तर दुसरी 11 असेल, तिसरी 12 असेल. या क्रमवार संख्या झाल्या, बरोबर आहे. ही 10 अधिक 1 आणि ही 12 म्हणजे 10 अधिक 2 झाली. क्रमवार संख्या 10 11 12. मग मी जर इकडे x मानलं 10, काय होतं ते बघा बरं. पहिली x, दुसरी x अधिक 1 आणि x अधिक 2. म्हणजे 1 1 मिळवलं की तुम्हाला 3 संख्या मिळतील. मग 3 क्रमवार नैसर्गिक संख्या येतात.
मराठीमध्ये 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची पैकी मग आधी 3 संख्या मानू. ऑफ द 3 कॉन्जिक्युटिव्ह नॅचरल नंबर लेट 3 कॉन्जिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स बी x x plus 1 x plus 2 3 क्रमवार नैसर्गिक संख्या x x अधिक 1 x अधिक 2 मान. झालं इथपर्यंत. आता गणित वाचा पुढचं इंग्लिश मधलं वाचता. 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर इज 5 टाइम्स टाइम्स म्हणजे गुणिले 5 म्हणजे 5 ने गुणायचं स्मॉलर नंबर पहिली संख्या लहान म्हणजे 5 into x इज म्हणजे इज वॉज आर वेअर बरोबर चिन्ह द्यायचं इज म्हणजे बरोबर 9 मोर म्हणजे 9 मोर म्हणजे अधिक 9 देन 4 टाइम्स द ग्रेटर नंबर 4 टाइम्स द ग्रेटर नंबर 4 टाइम्स म्हणजे गुणिले 4 गुणिले ग्रेटर नंबर यात का आहे बघा. पुन्हा ऐका मराठीतला. सर्वात लहान संख्येची 5 पट ही लहान संख्या x आहे हिची 5 पट म्हणजे 5 गुणिले x ही सर्वात मोठ्या संख्येच्या सर्वात मोठी संख्या x अधिक 2 सर्वात मोठ्या संख्येच्या चौपट म्हणजे त्याला 4 ने गुणायचं चौपटीपेक्षा 9 ने अधिक आहे म्हणजे अधिक 9. फाइंड द नंबर्स त्या संख्या कोणत्या त्या संख्या काढायच्या. कंस सोडवा. हा 5x 4 ने 8 गुणा 4x 4 दुने 8 9 ना 17 अधिक 4x इकडे लाईक टर्म्स इकडे घ्या सजातीय पद x बरोबर 17. पहिली संख्या x म्हणजे 17 दुसरी संख्या x अधिक 1 17 अधिक 1 म्हणजे 18 आणि तिसरी संख्या x अधिक 2 17 अधिक 2 बरोबर 19. हे सोडवलं आलं. फर्स्ट नंबर x is equal to 70 सेकंड नंबर x plus 1 आणि थर्ड नंबर अशा पद्धतीने हे गणित आपण सहज सोडवलं. आता कोणतं राहिले बघा आपलं 5वं 6वं राहिले. 6वं घेतो बघा. सम तिकीट्स ऑफ ₹200 अँड सम ऑफ ₹100 200 रुपयाची आणि 100 रुपयाची तिकीट आहेत. काही तिकीट किती रुपयाची 200 रुपयाची आणि काही किती आहे 100 रुपयाची म्हणजे एका नाट्यगृहात ऑफ अ ड्रामा इन द थिएटर वेअर सोल्ड म्हणजे नाटकाचे एका थिएटरला नाट्यगृहात नाटकांची 200 रुपये आणि 100 रुपयाची दराची काही तिकिटे विकली. ओके एक 200 रुपयाचं आणि एक 100 रुपयाचं. आता जास्त कोणते आणि कमी कोणते ते पाहू आपण आधी. द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹200 सोल्ड वॉज म्हणजे 200 रुपयाची जी तिकीट विकली वॉज 20 मोर 20 ने जास्त दॅन च्यापेक्षा म्हणजे सोल्ड वॉज काय नंबर ऑफ तिकीट्स ऑफ ₹200 सोल्ड वॉज 20 मोर दॅन द नंबर ऑफ तिकीट ऑफ ₹100 म्हणजे 200 रुपयाची तिकीट 20 ने जास्त आहे मोर दॅन कुणापेक्षा नंबर ऑफ तिकीट्स ऑफ 100. आता मराठीत वाचू आपण बघा बरं. 6वं गणित चालले बरं का. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या सरळ सरळ मराठीत बघा. 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 100 रुपयांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 ने जास्त खपली म्हणजे कोणते कमी येतं 100चे. 100 रुपये समजा 100 रुपये दराच्या तिकिटांची संख्या x मान आणि मग 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या 20 ने जास्त आहे ना 20 म्हणून x अधिक 20 पहिल्या दोन रुपये काढल्या. लेट नंबर ऑफ 100 रुपीज तिकीट B
x, number of 200 rupees of ticket, number of 200 rupees ticket is equal to 20 ने जास्त आहे म्हणून ग्रेटर दॅन 20. आता मला कॉमन सेन्स फक्त बाकी काय नाही. मला सांगा 100 रुपयाची एक तिकीट आहे तर 200 रुपयाची एक अधिक 20 आहे. 100 रुपयाची दोन तिकीट असतील तर किती रुपये झाले? करेक्ट 200. म्हणजे 100 गुणिले 2 केलं. 100 रुपयाची 5 तिकीट आहे म्हणजे तुम्ही काय केलं? 100 गुणिले 5 केलं म्हणजे 100 रुपयाच्या तिकिटांची किंमत एक तिकिटाची किंमत 100x होईल आणि 200 रुपयाच्या याची किंमत दोघांचा गुणाकार करावा लागेल. मग कॉस्ट ऑफ 100 रुपीज सॉरी कॉस्ट इकडे लिहिण्यावर आहे ते कॉस्ट ऑफ 100 रुपीज तिकट इज इक्वल टू 100 इंटू x आणि कॉस्ट ऑफ 200 रुपीज तिकट 200x प्लस 20. 100 रुपयाच्या 100 रुपये तिकिटांची किंमत दोघांचा गुणाकार 100x रुपये आणि 200 रुपयांच्या तिकिटांची किंमत 200 गुणिले x अधिक 20. पुढे वाचा. The total amount received by the theater by sale of tickets was 37,000. म्हणजे टोटल सेल एकूण किती? 37,000. म्हणजे 100x प्लस 200 इंटू ब्रॅकेट x प्लस 20 दोघांची बेरीज 37,000. तो एकूण दोन्ही प्रकारचे तिकीट विक्रीतून नाट्यगृहाला 37,000 रुपये मिळाले. दोन्ही मिळून 100x अधिक 200 कंसात x अधिक 20 बरोबर 37,000. सोडूयात आपण. सेम आहे फक्त 200 ने आत पुन्हा 100x 200 ने x ला गुणलं 200x 200 गुणिले 20 200 गुणिले 20 3 शून्य आहेत बघा आणि बेदुने 4. सजती पद लाईक टर्म्स हे बेरीज करा. 300x लांबचा कोण आहे? 4,000. सदोतीस 4 गेले 33 आणि 4 37 ना आणि गुणिले 300 भागिले होईल. एक शून्य गेला दुसरा गेला आणि 3 एक 3 3 एक 3 3 शून्य. x ची किंमत 110 आहे बरं. x म्हणजे नंबर ऑफ 100 रुपीज तिकट बरोबर x इज इक्वल टू 110 and number of 200 rupees ticket is equal to x plus 20 110 plus 20 म्हणजे 130. म्हणजे 100 रुपयाची 110,000 x ची किंमत 110,000 इथं जायचं. 100 रुपये दराच्या तिकिटांची संख्या बरोबर x म्हणजे 110 आणि 200 रुपये दराच्या तिकिटांची संख्या x अधिक 20 110 आणि 130 बरोबर आहे. तर तुम्हाला कोणते विचारले? त्यांनी फक्त दोन्ही प्रकारचे विचारलेले म्हणजे 6वे गणित. ओके. नाही तर 100 रुपयाची तिकीट किती विकली गेली असं विचारले. फाइंड द नंबर ऑफ 100 तिकीट सोल्ड. नंबर ऑफ 100 तिकीट्स x आहे म्हणजे उत्तर 110 आहे बरं का. ओके. मला असं वाटतं हे गणित तुम्हाला समजलं असेल. यानंतर 5वं गणित सांगतो पहा. 6वं झाले 7वं झाले 9वं झाले. आता मी 5वं सांगतो आणि 10वं सांगतो मग आपण थांबूया. हे गणित तुम्हाला ठेवतो. ओके. 5वं गणित पहा. इन 2 डिजिट नंबर 2 अंकी संख्या. लक्ष द्या ही 25 2 अंकी संख्या आहे. हिला दशक स्थानचा अंक म्हणतात आणि हिला एकक स्थानचा म्हणतात.
म्हणजे युनिट प्लेस, आणि याला 10 प्लेस म्हणतो आपण, बरोबर आहे का? का बरं याला एकक का म्हणतात? याला 1 ने गुणलेलं असतं, आणि याला दशक 10 प्लेस का म्हणतात? याला 10 ने गुणलेलं असतं. इथं शतक असतं याला 100 ने गुणलेले असतं सारखं. बघा बरं, 2 गुणिले 10 अधिक 5 गुणिले 1, समजा 47, 4 गुणिले 10 अधिक 7 गुणिले 1 असं असतं ते, बरोबर का? दशकाला 10 ने, एककाला 1 ने गुणायचं, आणि ती दोघांची बेरीज मग संख्या मिळत असते. या ठिकाणी बघा, 2 इन 2 डिजिट नंबर्स, डिजिट ॲट द 10 प्लेस इज, 10 प्लेसचा डिजिट म्हणजे दशक स्थानचा अंक, इज ट्वाइस द म्हणजे दुप्पट आहे, द डिजिट ॲट द युनिट प्लेस म्हणजे दशक स्थानचा दुप्पट आहे एकक स्थानचा, म्हणजे दुप्पट आहे ना दशक स्थानचा. मोठा कोण येईल मग? दशक स्थानचा मोठा येईल. मराठीत पाहा, दशक स्थानचा अंक हा एकक स्थानाच्या अंकाच्या दुप्पट आहे, एककच्या दुप्पट आहे म्हणजे लहान एकक झाला. मग एकक स्थानचा अंक x मान, दशक स्थानचा अंक दुप्पट म्हणजे 2x. डिजिट इन द युनिट प्लेस bx, digit in the tens place दुप्पट आहे म्हणून 2x, twice, tens place, units place, apostrophe s नाव झालं का? हे दोन ओळी सगळ्यांना समजल्या असतील. इथं नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग, आता ओरिजिनलिटी आणि इंटरचेंजिंग दोन्ही काढू. म्हणजे हे बघा, 47 हा मूळ संख्या झाली, आणि आतला बदल करून आहे संख्या 74 झाली. दशक एकक आणि एककचं दशक. मग ओरिजिनल डिजिट, ओरिजिनल नंबर बरोबर, आणि इंटरचेंजिंग नंबर. बघा बरं का, नीट पहा. सध्या बघा, युनिट प्लेस 10 प्लेस, युनिट प्लेसला कोण आहे x, आणि इथं कोण आहे 2x. याला 10 ने गुणा, आणि याला 1 ने गुणा, 10 गुणे 20x, बरोबर आहे का? 21x होईल. म्हणजे 10 इंटू 10 प्लसचा 2x आणि प्लस 1x, 20x प्लस 1x म्हणजे 21x झालं बरं का, 21x. आता इंटरचेंजिंग, आता हा x आणि हा 2x म्हणजे 10 ने कोणता म्हणायचा? आता हा जो युनिटचा होता तो आता 10 चा होईल, 10x अधिक 1 ने कोणला गुणायचं? 2x ना. समजलं? आता इथे बघा, मूळ संख्या म्हणजे एकक स्थान, दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणा, 10 गुणिले 2x, आणि एकक स्थानच्या अंकाला 1 ने गुणा, 20x अधिक 1x. आदला बदल करून येणारी अंकांची मला वाटलं इंटरचेंजिंग द, आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट्स द न्यू नंबर. कसं आहे म्हणतात काय? आता आदला बदल केली, हा एकक होता, हा दशक झाला, याला 10 ने गुणा, हा दशकचा एकक झाला, याला 1 ने गुणा. ही मूळ संख्या, ही आदला बदल, ओरिजिनल आणि इंटरचेंजिंग. आता महत्वाची अट आहे बरं का. इफ द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट इज, इंटरचेंजिंग द डिजिट म्हणजे 12x इज म्हणजे बरोबर, इज ॲडेड टू द ओरिजिनल नंबर, ॲडेड प्लस ओरिजिनल नंबर 21x, द सम इज 66. हे झालं 33x बरोबर 66 गुणिले 33 भागिले होईल
एक्सची किंमत 2 आली. आता मराठीतलं बघा काय म्हणतात ते. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ संख्या 21x आणि 12x यांची बेरीज किती आहे 66 हे म्हणजे किती उत्तर येईल x बरोबर 2. पहिल्या ओळीला जायचं एकक स्थानचा अंक x बरोबर 2 दशक स्थानचा अंक 2x 2 गुणिले x ची किंमत टाका 4 झालं. पहिल्या ओळीला डिजिट इन द युनिट प्लेस इज इक्वल टू x इज इक्वल टू 2 digit in the 10 place 2x म्हणजे ह्या किती टाकायच्या तुम्हाला दोन्ही मिळाले. आणि मग ओरिजिनल नंबर आता ओरिजिनल नंबर किती आहे 21x 21 गुणिले x ची किंमत 2 म्हणजे 42 उत्तर येईल. हे झालं की मग मूळ संख्या बरोबर 21x x ची किंमत 2 आली बघा म्हणजे मूळ संख्या 42 आहे. म्हणजे अशा पद्धतीने पाचवं गणित पण आपलं झालेलं आहे बरोबर. आता फक्त शेवटचं 10वं गणित सांगतो म्हणजे मग आपण या ठिकाणी थांबायला काही हरकत नाही. थोडंसं अवघड आहे समजून घ्या व्यवस्थित. पुन्हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला ते गणित समजतील. पूर्णपणे ऐके सोडून दिलेत मी तुम्हाला. तुमच्या जीवाला काही त्रास होऊ नये याची काळजी घेतलेली आहे. आता पहा इंग्लिश मध्ये सांगतो आधी. सुधीर प्रेझेंट एज इज प्रेझेंट म्हणजे आजचं वय 5 more than 3 times ऑफ द एज ऑफ विरू 5 ने जास्त आहे 3 पटीपेक्षा म्हणजे सुधीर मोठा आहे आणि विरू लहान आहे. लेट विरूज प्रेझेंट एज बी x इयर आणि सुधीर प्रेझेंट एज इज इक्वल टू बघा बरं का 5 more म्हणजे 5 मिळवायचे 3 times 3x. If the ratio of the sum of Sudhir's and Viru's age to 3 times Anil's age is पहा मराठीत सांगतो आता. सुधीरचे वय विरूच्या बघा सुधीरचं वय विरूच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा 5 ने जास्त आहे. सुधीरचं वय विरूच्या वयाच्या विरूचे आजचे वय x वर्षमान सुधीरचे आजचे वय तिप्पटीपेक्षा 5 ने जास्त. चला पुढे. सुधीरचे वय विरूचे वय यांच्या वयांची बेरीज. प्रिंटिंग मिस्टेक दिसते मला वाटतं इथं. इफ द रेशो नाही रेशो ऑफ सम ऑफ सुधीर अँड विरूज एज बरोबर का इंग्लिश मध्ये सम ऑफ रेशो म्हणजे भागाकार कुणाचा सम ऑफ सुधीर अँड विरूज एज सुधीर अँड विरूज एज सम ऑफ दोघांची बेरीज x आणि 3x अधिक 5 दोघांच्या वयांची बेरीज कुणाशी 2 म्हणजे कुणाशी 3 टाइम्स अनिल's एज 3 टाइम्स अनिल's एज. अरे 3 टाइम्स वेर इज द अनिल अनिलच्या वयाचे तिप्पट. हो सुधीरचं वय विरूच्या वयाच्या तिप्पटीपेक्षा 5 ने जास्त आहे. गणित अर्धवट वाचलंय बघा. गणित याला परत वाचलं. सुधीर प्रेझेंट एज इज 5 more than 3 times द एज ऑफ विरू म्हणजे विरू लहान झाला. विरूचं वय x मानलं सुधीरचं वय 3x अधिक 5. अनिल's एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. अनिल's एज अनिल's प्रेझेंट एज काय अनिल's एज अनिल's एज हाफ द एज ऑफ सुधीर हाफ सुधीरच्या. अनिलचे आजचे वय सुधीरच्या वयाच्या निम्मे आहे. निम्मे म्हणजे 2 ने भागणे
किंवा 1/2 ने गुणणे, बरोबर आहे का? अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे. निमपट म्हणजे निमपट. निमपट म्हणजे निम्मे, म्हणजे 1/2 ने गुणायचं किंवा 2 ने भागायचं. हा तर बघा, इफ द रेशिओ ऑफ द सम ऑफ सुधीरचं वय अँड विरूचं वय, दोघांची वयाची बेरीज कुणाशी 3 टाइम्स अनिल्स एज, अनिलचं वय. इज म्हणजे बरोबर 5:6, 5/6. परत पहा, पुन्हा सांगतो, ही ओळ पुन्हा वाचते बघा. रेशिओ ऑफ, कुणाचा रेशिओ? सम ऑफ सुधीर अँड विरूज एज. सुधीरचं वय आणि विरूजचं एज 3x अधिक 5 अधिक x 2 कुणाशी 3 टाइम्स 3 गुणिले आणि एज 1/2 3x + 5. इज म्हणजे बरोबर 5/6. पहा, सुधीरचे वय व विरूचे वय, सुधीरचे वय व विरूचे वय 3x अधिक 5 अधिक x यांची बेरीज व अनिलच्या वयाच्या तिप्पट 3 गुणिले अनिलचं वय यांचे गुणोत्तर 5/6. तर विरूचे वय काढा. तर या ठिकाणी हे शेवटचं गणित झालं की आपलं हे प्रकरण बी संपणार आहे आणि 12.2 पण संपणार आहे. तर आता पाहूयात आपण तिरकस गुणाकार करून बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 इकडे गुणिले होईल, हे 4x होईल. दोघांची बेरीज केली बरं का, 4x अधिक 5 आणि 6 याला गुणिले आणलं. 3/2 आहे बरं का, गुणिले 5. हा 5 आहे असाच, हा 3 गुणिले झाला नाही, 3x अधिक 5. कळलं का नाही कळलं? 4x अधिक 5 आहे की नाही, वाटलंच ते एक पायरी वाढत नाही, जाऊ दे. 4x अधिक 5 हे 3/2, 3x अधिक 5 झाले. इथपर्यंत तिरकस गुणाकार करून किंवा बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 4x अधिक 5 गुणिले, बरोबर. खाली 2 आहे बघा, आणि काय कोण नाही, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2, 2 ने गुणून इकडे घेतो बघा, 2 गुणिले 6 4x अधिक 5 2 गुणिले 5 गुणिले 3/2. आम्ही काय केलं परत पहा, हे कळलं तुम्हाला? दोन्ही बाजू 2 ने गुणलं, 2 गुणिले 6 4x अधिक 5 2 गुणिले 5 गुणिले 3/2. हा 2 कॅन्सल. 7 गुणिले 12 आहे बघा, 5 3 15 आहे बघा, गुणा 12 चौक 48x 12 पंचे 60 हे 45x 15 5 75. हा लाईट टर्म म्हणजे सहाय्यक परिमाण. हे दोघांची बाजूबाकी 3x 60 तिकडे वजा होईल, 3x बरोबर 75 म्हणून 60 गेले म्हणजे 15 गुणिले 15 भागिले होईल x 5 आला. विरूज प्रेझेंट एज 5 इयर्स. विरूजचे आजचे वय 5 वर्ष आहे आणि मला वाटतं तेच काढायचंय. 5 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. पुढचा तासाला नवीन प्रकरण सुरू करू. धन्यवाद.